माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 22 मार्च रोजी खासदारांची एक बैठक बोलावली होती. आता या बैठकीच्या काहीच दिवसानंतर नेमकं बैठकीत काय घडलेलं याचे वेगवेगळे किस्से बाहेर येत आहेत. म्हटलं जातंय ठाकरे गटात या एका बैठकीत मोठी खडाजंगीची चर्चा रंगलेली आहे. खासदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत एकमेकांवरती अविश्वास दाखवलाय. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या आणि थेट ते उठून गेल्या. नेमकं या बैठकीत काय काय घडलंय, बैठकीची इनसाइड स्टोरी काय आहे आणि आपण या संपूर्ण घटनेकडे कसं पाहिलं पाहिजे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा. तर मंडळी, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खासदारांची खास बैठक बोलावली होती. पण या बैठकीची एक इनसाइड स्टोरी समोर आली आहे जी तुम्हाला धक्का देईल. या बैठकीचा मूळ पाहायचा झाला तर कित्येक दिवस अशा बातम्या येत होत्या की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्यांचे खासदार नाराज आहेत आणि दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ठाकरेंची साथ सोडून हे खासदार कधी दुसऱ्या पक्षात जातील हे स्वतः ठाकरेंना देखील कळणार नाहीये, अशा बातम्या येत होत्या. आणि म्हणून या अशा बातम्यांना जास्त दुजोरा मिळू नये म्हणून ठाकरेंनी त्यांच्या खासदारांची एक बैठक बोलावण्याचं ठरवलं. आता या बैठकीत काय काय घडलं याची माहिती सगळीच माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने देत आहेत. पहिला सर्वात मोठा मुद्दा हा स्वतः उद्धव ठाकरेंनी छेडला आणि ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना थेट प्रश्न विचारला, तुम्हाला जायचंय का, आणि जर तुम्हाला जायचंय तर मी कशाला अडवू. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपली यातून हतबलता व्यक्त केली. त्यांना वेगवेगळ्या पक्षांकडून बातमी येत होत्या की ठाकरे गटाचे खासदार फुटू शकतात, त्यामुळे ते पूर्ण ताकदीनिशी ही लढाई लढत होते. पण खासदारांना हे नको असेल तर सांगावं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. दुसरा मोठा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत. अनेक खासदारांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही दोष दिला की तुम्ही दोघेही महाराष्ट्रात फिरकला नाहीत आणि आता तर पक्षाला आर्थिक मदतही होत नाहीयेत. निधी संदर्भात ठाकरेंसमोर मोठी तक्रार मांडण्यात आली. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे देखील निधी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट सांगितलं. पण यामुळे खासदारांची नाराजी आणखी वाढली. यापूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत खासदारांनी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सवाल उपस्थित केला होता. खासदार म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मर्यादा आहेत हे आम्ही जाणून आहोत, पण आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर का फिरत नाही, मतदारसंघात का जात नाही, खासदारांना भेटत का नाही, अशी तक्रार त्यांनी संजय राऊत यांच्यासमोर देखील एक व्यक्त केली होती. अगोदरच्या बैठकीत, दिल्लीमधील बैठकीत. या मुंबईच्या बैठकीतही खासदारांना आदित्य ठाकरे भेटले नाहीत. ते फक्त एका खुर्चीवर बसून सर्व पाहत होते असं सांगितलं जातंय. यामुळे आदित्य ठाकरे देखील खासदारांवर नाराज असल्याचं आता म्हटलं जातंय. या सगळ्यात संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यातील तणावही मोठ्या प्रमाणात दिसून आला. सगळ्यात जास्त चर्चेत आलेला मुद्दा होता शरद पवार यांना राज्यसभा देण्याचा. उद्धव ठाकरेंनी या प्रक्रियेची माहिती बैठकीत दिली, पण यावर प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्या. संजय राऊत यांनी आधीच स्टेटमेंट दिलं होतं की शरद पवारांना राज्यसभा यायची आहे. त्यावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी यावर ऑब्जेक्शन घेते. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि एवढी घाई का केली, ती करायला नको होती, असं म्हणत बैठकीतून थेट उठून गेल्याचं आता म्हटलं जातंय. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमे ही बातमी देत आहेत. खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे असंच सर्व या बैठकीनंतर सांगतायत. एकमेकांवरचा अविश्वास स्पष्ट दिसतोय. उद्धव ठाकरेंनी त्यांची हतबलता व्यक्त केलीये. खासदारांनी स्थानिक निवडणुका, आर्थिक मदत आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या देखील दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते देखील मतदारसंघात आले नाही असं खासदारांचं म्हणणं आहे. प्रियंका चतुर्वेदी राऊतांवरती भडकले आहेत आणि ठाकरेंसमोरून उठून गेल्याचं देखील सांगितलं जातंय. एकंदरीत ही बैठक नाराजी नाट्य बनली असून पक्षांतर्गत धुसफूस आता थेट उद्धव ठाकरे यांच्या समोर आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यावर राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे असं काही झालं नसल्याचं सांगितलंय. त्यांनी या सगळ्या बातम्या नाकारल्यात. पण मंडळी, ठाकरेंच्या बैठकीत ज्याप्रमाणे खासदारांची नाराजी आहे असं माध्यमांमधून सातत्याने सांगितलं जातंय, त्याकडे मग आपण कसं पाहिलं पाहिजे, यावर जेव्हा मी राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केली तेव्हा विश्लेषक म्हणाले, या बैठकीत ठाकरे हतबल पाहायला मिळतायत. त्यांनी खासदारांची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. हतबल होऊन तुम्हाला जायचं असेल तर मी तुम्हाला कसं अडवू, असाच प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वावरती खासदारांना आत्ताच प्रश्न उपस्थित करण्याची वेळ का आलीये यावर देखील विचार करायला हवा असं विश्लेषक म्हणतायत. विश्लेषक म्हणतात की चतुर्वेदी यांची नाराजी समजण्यासारखी आहे. त्यांची राज्यसभेची खासदारकी गेलेली आहे, ती शरद पवारांना मिळाली आहे, त्यामुळे ते नाराज आहेत. पण इतर खासदार नाराज का, असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या 3 ते 3.5 वर्षात आता निवडणुका नाहीयेत. परत निधीवरून पक्षातच नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पक्षात सत्तेविना आणि निधीविना 3 वर्ष 3.5 वर्ष या नेत्यांना काढायला लागू शकतात. ठाकरेंनी निधी नसल्याचं स्पष्ट सांगितल्याने शिवसेनेच्या खासदारांना पक्षात काम करण्यासाठी अडचणी वाटतात आणि म्हणूनच सत्तेत जायच्या विचाराने इतर खासदार ठाकरेंच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करू लागलेत. ज्या खासदारांना तिकीट दिलं, जे खासदार निवडून आले, त्यांना सत्तेचे वेध लागल्याने अशा प्रकारे त्यांचं दबावतंत्र सुरू झालं असू शकतं असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं पाहता, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय